प्रत्येक कडव्याचा विचार करताना या अभंगामध्ये पहिला शब्द आहे आवडीने भावे हरे नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. पहिल्या चरणामध्ये 3 शब्द आहे, तेवढे बघू. पूर्ण चरणाचा अर्थ मी तुम्हाला सांगितलाय. बघू किती होईल, कोणत्या शब्दावर किती बोलणं होईल. आवड, भाव आणि तिसरा शब्द काय, हरिनाम. 3 शब्द बघायचे आपल्याला. पहिला शब्द काय आहे, आवड. परमार्थाची सुरुवातच आवडीपासून होते. आवड पाहिजे. लोक म्हणतात परमार्थाकरता काय लागतं, काहीच लागत नाही, आवड लागते. आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, आवड असेल तर सवड निघते. तुमच्या घरा शेजारी जरी कीर्तन असेल आणि तुम्हाला आवड नसेल तर तुम्ही काय करता, दार लावून घेता. आणि आवड असेल तर माणसं 10-10 किलोमीटर 20-20 किलोमीटर कीर्तन ऐकायला जातात, भजन ऐकायला जातात. याचा अर्थ असा आहे, परमार्थाकरता काय पाहिजे, आवड पाहिजे. आणि आवड ही अशी गोष्ट आहे की ती नैसर्गिकरित्या स्वभावतः आपल्या अंतःकरणामध्ये ईश्वराने दिली आहे. आवड नाही असा माणूस आहे का जगाच्या पाठीवर? मी खूप सोपं विचारतोय, मला अभंगाकडे जायचंय, पटपट बोला. मी काय म्हणतो, आवड नाही असा माणूस आहे का जगात? माझं बोलणं लक्षात येतंय ना? मी फार लांबून आलोय म्हणून मला असं समज व्हायला लागलाय. तुम्हाला माझं बोलणं समजतंय ना? आवड आहे का कुणी जगामध्ये असं आवड नाही? जाऊ द्या. गुरांना हिरवा चारा आवडतो, समजलं? आता एकदम सोपं सांगतोय. मुंगीला साखर आवडते, बरोबर? प्रत्येकाला काही ना काही आवडतं. आवड नाही असा माणूस आहे का जगाच्या पाठीवर? नाही. बरं जाऊ द्या, याच्यापेक्षा सोपं सांगतो. आपल्या घरी कोणी पाहुणा जर आला तर तुम्ही त्याला काय विचारता, चहा घेता का? तो काय म्हणतो, मला चहा आवडत नाही. कॉफी घेता का? तो म्हणतो कॉफी आवडत नाही. दूध घेता का? दूध आवडत नाही. दारू? आता समजलं? आवड सांगतोय हो मी, सोपं सांगतोय, आवड. एखाद्याला म्हटलं पंढरीची वारी, नाही. कोर्टाची वारी, आवड. आवड सर काय आवडेल, आवडत नाही असं नाही. एखाद्याला तमाशा आवडत नाही, गौतमी पाटलाचा डान्स, काही तर आवडत असेल. आवडत नाही असं भेटेल का तुम्हाला कोणी? आणि दारू निघाला विषय म्हणून सांगतो. महाराज, मी ज्या संतपीठामध्ये शिकवतो, याआधी मी एका कॉलेजला प्राचार्य होतो. आमच्याकडे सिनियर कॉलेजचे विद्यार्थी असतात. व्यसनामध्ये वाहून गेलेली पिढी जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा कुठेतरी सांगावं असं वाटतं की इतकं देवानं चांगलं शरीर आपल्याला दिलं आणि आपण कोणत्या तरी व्यसनाच्या पाठीमागे वाया घालवतो. स्वामी विवेकानंद असं म्हणायचे की जीवनामध्ये माणसाला व्यसन असं लागावं. ऐका, आवड सांगतोय, आवडीतून व्यसन लागतं आणि मग त्या व्यसनानं माणसाचं आयुष्य बर्बाद होतं. आवड असावी, पण आवड अशा व्यसनाची असावी ज्याने जन्माचं कल्याण व्हावं, कुटुंबाचं कल्याण व्हावं, आपल्या स्वतःचं आणि स्वतःबरोबर दुसऱ्याचं कल्याण व्हावं, असं व्यसन असावं, असं आवड असावं. नाहीतर अशा आवडी निर्माण व्हायला लागल्या अलीकडच्या काळामध्ये की त्याच्याबद्दल न बोला. आम्ही महाविद्यालयामध्ये जेव्हा विद्यार्थी पाहतो, दारूमध्ये याच्यामध्ये, माझे काही मित्र आहे ते गणपती उत्सवाची आणि शिवजयंतीची वाट पाहतात. म्हटलं का रे बाबा? म्हटले फुकटची प्यायला भेटते. आता हे शिवजयंती किंवा गणपती उत्सव फक्त पिण्याकरता आहे का? आवड सांगतोय मी तुम्हाला, पिण्याकरता आहे? अहो महाराज, एक वाक्य सांगतो तुम्हाला, जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा, रात बीती सुबह उतर जाएगी, तू ज्ञान की प्याली पिले तेरी सारी जिंदगी सुधर जाएगी. जर जीवनामध्ये काही स्वीकारायचं असेल तर चांगलं स्वीकारा. आणि महाराज, शिवजयंती गणेश उत्सवामध्ये नुसतं नाचून नाही जमणार हो. आपलं कसं झालंय माहितीये का, कोणत्याही महापुरुषाच्या जयंत्या आपण मोठ्या उत्साहात साजऱ्या करतो, पण ती शिवजयंती फक्त डीजे लावायचा, नाचायचं. आता ते नाचून कसे नाचतात ते मी इथे कीर्तनामध्ये सांगत नाही, सगळं तुम्हाला माहिती आहे. आणि दुर्भाग्य हे महाराज, मी माझ्या जेव्हा शिवजयंतीचं माझं स्पेशल व्याख्यान असतं त्यामुळे मी त्यावर जास्त बोलणार नाही, फक्त विषय निघाला म्हणून सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आणि डीजे लावून आणि मद्यपान करून जी माणसं नाचतात त्यांना माझं एवढंच सांगायचं आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यामध्ये बाई भटकीन आणि तमाशा याला बंदी घातली, त्या शिवाजी महाराजांच्या नावानं जर आपण डीजे लावून नाचत असो तर आपल्याला जनाची नाही तर मनाची लाज तरी वाटली पाहिजे. काय आम्हाला शिवाजी महाराज कळाले. आणि एक सांगू महाराज, शिवाजी महाराज नाचून नाही कळत रे. माझ्या तरुण पोरांना सांगतो, आपलं कसं झालंय, डीजे लावायचं नाचायचं, पण शिवाजी महाराज नाचून नाही कळत, वाचून शिवाजी महाराज कळते. वाचा, पण आपण वाचतच नाही महापुरुषांना. आपलं उलट झालंय, आपण वाचत नाही. आणखीन शिवाजी जयंतीला एका ठिकाणी तर एवढं दुर्दैव महाराज, एका ठिकाणी एका माणसाने गौतमी पाटलाचा डान्स ठेवला होता शिवजयंतीला. आता अशा लोकांना काय कीर्तन सांगायचं आम्ही? मोठा प्रश्न आहे ना महाराज हा.
म्हणून संतांनी सांगितलं जी आवड आपण जोपासतो आहोत त्या आवडीतून अहो महाराज आमच्या ज्ञानोबरायांना विचारा आवडे ते वृत्ती किरटी आधी म्हणवणीची उठी मगचे वाचा दिठी कारासे विठाला विठाला आवड अशी आहे तुमच्याकडे जर आवड असेल ना बरं हे बघा तुम्हाला आवडत नाही परमार्थ असं मी म्हणू शकत नाही तुम्हाला परमार्थ आवडत नाही असं कसं म्हणू बरं जाऊ द्या सोपं विचारतो एकदम तुम्हाला परमार्थ जास्त आवडतो का संसार जास्त आवडतो आता एकदम सोपं विचारतो मला अभंगात जायचं अभंगाचा पहिला शब्द काय आवडतं तुम्हाला जास्त परमार्थ आवडतो का संसार आवडतो तुमच्या मनातलं सांगू का तुम्हाला दोन्ही थोडं थोडं आवडतं तुम्हाला परमार्थ आवडतो म्हणून तुम्ही कीर्तनात आले आणि संसार आवडतो म्हणून जय हरी विठ्ठल होण्याच्या आधी घरी जाता बरोबर आहे की नाही दोन्ही आवडतं तुम्हाला दोन्ही सोडायचं नाही दोन्ही लागते बरं जाऊ द्या मग या आवडीमध्ये जीवन बदलतं कुठे ऐका संतांच्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये फरक कुठे आवडतो आपल्यालाही परमार्थ संतांनाही आवडतो आणि आपल्याला आवडतो पण जेव्हा संसार आणि परमार्थ या दोन्ही मधलं एक निवडण्याची वेळ येते तेव्हा जिथं गल्लत होते बऱ्याच लोकांची तिथं संतांची होत नाही एक सांगू का महाराज तुम्हाला एक माणूस असतो आता तुम्हाला आवड सांगतोय एक माणूस असतो पंढरीची वारी करतो आपण नित्यनेमानं पंढरीची वारी करायची आहे आषाढी जवळ आली आणि आपण सगळे शेतकरी आहे आपल्याला माहिती आहे की आषाढामध्ये वारी येते मग शेतकरी काय म्हणतो महाराज वारीला जाण्याची खूप इच्छा आहे हो वारीला जाण्याची खूप इच्छा आहे पण पाऊस आधी पडला तर बरं होईल बोलतो की नाही असं वारकरी का बोलतो बरं शेतकरी ना आपण सगळे माहिती आहे ना का बोलतो असं तो पाऊस आधी पडला पाहिजे म्हणजे पेरणी होऊन जाईल पेरणी होईल आणि मला वारीला जाता येईल असं तो म्हणतो पण तुम्हाला एक सांगू का योगायोग असा त्या वर्षी पाऊस लांबतो आणि लांबल्यानंतर वारी जवळ येते मग त्याला असं वाटतं की न जाऊ द्या आता पाऊस लांबला आषाढीलाच गेलं पाहिजे असं काही नाही आषाढी कार्तिकी विसरू नको म्हणजे काय आषाढीला नाही गेलं कार्तिकीला गेलं तरी म्हणजे परमार्थ सुद्धा आपल्या हिशोबाने एका गावामध्ये मी कीर्तनात सांगितलं नागेश महाराज म्हणलं आई वडिलांची सेवा केली पाहिजे आणि तुम्हाला सांगतो कीर्तनकारांपेक्षा ऐकणाऱ्यांचा अभ्यास वाढला बरं का आता म्हणून कीर्तनकारांना अभ्यास करणं खूप गरजेचं आहे त्याला मी म्हटलं बाबा आई वडिलांची सेवा आपण केली पाहिजे ज्ञानोबा यांनी सांगितलं सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तयांच्या सेवेशरे आई वडिलांची सेवा केली पाहिजे तो मला कीर्तन झाल्यावर काय म्हटलं माहिती काय महाराज तुम्ही सांगता म्हटलं आई वडिलांची सेवा करा तुम्हीच तर त्या दिवशी दशक्रियाविधीच्या कीर्तनात सांगितलं कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत म्हटलं टाक वृद्धाश्रमात मग काय करतो बोलणं लक्षात येत आहे का संतांची प्रमाणे सुद्धा आपण आपल्या हिशोबाने वापरतो विठाला परमार्थ आवडत नाही असं नाही आवडतो पण जो माणूस वारीला जाता यावं म्हणून पाऊस आधी पडला पाहिजे असं म्हणतो आणि पाऊस पडत नाही मग तो काय करतो शेजाऱ्याला बोलवतो म्हणतो हे बघा पाऊस जरा लांबलाय वारीला जाण्याची इच्छा आहे पाऊस जर पडला जर गोडी गुलाबी असेल बंधाऱ्यावरून कोराकारी नसेल भांडण नसेल तर मग तो शेजाऱ्याला सांगतो महाराज मी जर वारीला गेलो आणि पाऊस जर पडला तर माझं शेत तेवढं पेरून दे तो म्हणतो महाराज आमचं काही जाणं जमत नाही वारीला तुम्ही जाताना आमच्या वाट्याचा पांडुरंगाला नमस्कार सांगा पेरून देईल मी शेत तोही चांगला असतो हो म्हणतो हा बॅग भरतो दुसऱ्या दिवशी सकाळी निघायचं ऐका बरं का मी तुम्हाला आवड सांगतोय परमार्थात काय होतं बॅग भरतो आणि रात्री 12 वाजता हे धो 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 पाऊस पडतो बॅग भरलेली आहे जातो का पंढरपूरला नाही जा का बदलतं हे यामुळं बदलतं की आपल्या जीवनामध्ये प्राबल्य कशाचं आहे अहो आमच्या संतांना विचारा आवडे हे रूप गोजिरे सगोर आवडे हे रूप गोजिरे सगोर
भक्ती जोडी रे ऐसा चतुराही आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. आम्हाला देव आवडतो, इतका आवडतो तो सोडून काय. माझा कृष्ण देखेला काय, माझा कृष्ण देखेला काय, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा. एखादी गवळण जेव्हा परमात्मा दिसत नाही सतत त्याचा विचार करते, मला तो दिसला पाहिजे, इतका देव आवडावा. काय मी उद्धार पावेन काय कृपा, सतत चिंता करते. देव इतका आवडतो. आमच्या ज्ञानोबरायांनी वगैरे फार छान म्हणावं, कोई कहियो रे आवन की मन भावन, सारखी त्याची वाट पाहते. आवडतो. आवड अशी गोष्ट आहे महाराज, जी गोष्ट माणसाला आवडते ना ती कशी जरी असली. ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीत फार छान उभी आहे. ज्ञानोबरा काय म्हणते माहिती आहे का, विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडो जीवेशी. जीव कसा आहे माहिती आहे का, गोड असलेला परमार्थ लोकांना नकोय, तो आवडत नाही, करा म्हटलं तरी करीत नाही, आणि कडू विषय मात्र आवडल्याशिवाय राहत नाही. जाऊ द्या. गुरुनाम गुरु वारकरी संप्रदायातले महान कीर्तनकार मामासाहेब दांडेकर, ज्यांचं आपण सगळ्यांनी नाव ऐकलंय, त्यांच्या कीर्तनामध्ये ते एक दृष्टांत सांगायचे. मुद्दाम सांगतो की जीवनामध्ये संसारामध्ये सुख नाही पण तरी संसार सुख सोडत नाही माणूस, आणि परमार्थात सुख आहे आनंद आहे तरी तो करायला तयार होत नाही. एक दृष्टांत सांगायचे. ते काय म्हणायचे, कुत्र माहिती आपल्या सगळ्यांना, कुत्र काय करतं माहितीये का. मामासाहेब दांडेकर हा दृष्टांत खूप छान सांगायचे. ते म्हणायचे, कुत्र काय करतं माहितीये का, किती जरी 1000 वर्षापूर्वीचं हाड असेल, हाडूक हाड जर पडलेलं असेल, काय करतं बरं ते कुत्र, तोंडामध्ये पकडतं, आणि पकडल्यानंतर ते म्हणतं काही केलं तरी चालेल, काही झालं तरी चालेल, या हाडकातून मी काय काढणार, रक्त काढणार. हे ते कुत्रा म्हणतंय. आणि हे मी कुत्र्याबद्दल बोलतोय बरं का, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, कुत्र्याबद्दल बोलतोय. त्याला काय वाटतं, या हाडकातून मी रक्त काढा. खरं सांगा, हाडकात रक्त आहे का उद्या, आहे का रक्त, काढण्याचा प्रश्न नंतर आहे का पहिला प्रश्न आहे, नाहीच. पण ते कुत्रं काय म्हणतं, मी काही झालं तरी रक्त. लोक मूर्ख आहे म्हटले, सांगतात हाडकात रक्त नाही, काढणार. बरं ते कुत्रं हाडूक सापडल्यावर त्याला असं वाटतं, 4 चौघात भाऊबंद खाऊ देणार नाही, म्हणून ते कुठेतरी दूर आपलं एखाद्या गल्लीमध्ये कुठेतरी झाडाखाली दूर जातं आणि त्या हाडकाला फोडण्याचा प्रयत्न करतो. बरं ते हाडूक काय फुटत नाही, आणि मग जोर जोरात चावा घेतं. तेवढ्यात काय होतं, ते जसं फुटल्याबरोबर त्या हाडकाच्या काही किलचा त्याच्या हिरड्यामध्ये घुसतात. आता हिरड्यामध्ये घुसल्यानंतर त्या हिरड्यातून रक्त येतं, आणि ते रक्त काही हाडकाला लागतं, काही तोंडाला लागतं. ते कुत्रं काय म्हणतं, बघा काय मूर्ख लोक आहे, लोक म्हणतात हाडकातून रक्त निघत नाही, काढलं की नाही रक्त. आता रक्त कोणाचं आहे, हाडकाचं आहे का त्याचं आहे, त्याचंच आहे ना. फक्त फरक असा आहे, सर्वसामान्य माणसाला ते सुख उपभोगण्याकरिता विषयाची गरज लागते, संतांना विषयाची गरज पडत नाही. कारण विषय येतो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता विठाला. म्हणून आमच्या संतांनी म्हणावं, परमार्थामध्ये काही नसलं तरी चालेल, आवड पाहिजे. आवड अशी गोष्ट आहे महाराज, जाऊ द्या. फार अवघड कळत नसेल, सोपं सांगू का महाराज तुम्हाला, परमार्थ करताना देवाकडं कसं जावं हे फक्त लहान मुलाकडून शिका. आता एकदम सोपं सांगतोय, बाकी काय. लहान मूल काय करतं, आई जर गावाला निघाली ना, एखाद्या आईला जर 4 मुलं असतील, माझं बोलणं नीट आहे का, 4 मुलं असतील, तर ती आई गावाला निघाल्यानंतर काय करते, मुलांना सांगते की आता सगळ्यांना बरोबर नेऊ शकत नाही. मग ती काय सांगते, बाबा तुला बिस्किटचा पुडा देते, तुला पैसे देते, वेगवेगळे प्रलोभन देते. ज्या सगळ्या प्रलोभनांना बळी पडून जी घरी राहतात ती घरी राहतात. पण एक मूल त्याच्यामध्ये असं असतं की ते काय म्हणतं, मला आई पाहिजे. काय म्हणतं, त्याला कळतं का बाकीचं काय, काहीच नाही. ते म्हणतं फक्त आई पाहिजे, इतकी आई पाहिजे की आईना काही जरी दिलं तरी मला फक्त आई पाहिजे. आणि जे मूल असं म्हणतं मला आई पाहिजे, आई त्याला कडेवर उचलून घेते. दृष्टांत कळाला. याच्यापेक्षा सोपं सांगतो, आई पाहिजे असं म्हणणाऱ्यालाच आई भेटते. पण जगातल्या मूर्ख लोकांना असं वाटतं की एखादी बाई जर पाण्याला बाहेर गेली ना, आणि ते मूल जर घरामध्ये खेळत असेल आणि ते रडायला लागलं, तर ते रडायला म्हणजे आमच्या भागामध्ये एक शब्द आहे,
भोंगा तुमच्याकडे आहे की नाही मला माहिती आहे. भोंगा करतात पोरं, मोठ्यानं आवाज करतात. आता कसं आहे, मी फार लांबून आलो, भागाभागामध्ये फरक आहे. आमच्या भागामध्ये मेल्यानंतर माणसं जळतात, तुमच्याकडे कसं आहे? कारण फार लांबून आले, मला काही नेमकं अजून मेळच लागेल म्हणून म्हटलं कसं आहे. कारण काय आहे, ते मूल एवढं रडायला लागतं, ते राहत नाही बरं का, राहतच नाही. आणि मग ते जो बाप असतो तो त्याला खेळणी दे, पेढे दे, खाऊ दे, सगळं देतो. पण तो काय म्हणतो? आई पाहिजे. काय म्हणतो? आई पाहिजे. काहीच नको, फक्त आई पाहिजे. बरं, आई पाहिजे, आई पाहिजे. आई येते थोड्या वेळानं, त्या आईला एवढं कौतुक बाळ्याचं, ती आई म्हणते काय माझा बाळ्या माझ्याशिवाय राहत नाही. सारखं म्हणतो आई पाहिजे, आई पाहिजे. कसं होईल माझ्या बाळ्याचं आईशिवाय राहत नाही? हे कोण म्हणतंय? माता मौलीला विचारतोय मी, कोण म्हणतं? आई म्हणते. आई म्हणते माझ्या बाळ्याला फक्त आई आवडते. बाळ्या काय म्हणतो? आई पाहिजे, आई पाहिजे. कसं होईल माझ्या बाळ्याचं? त्या आईला कोणीतरी समजून सांगा, काळजी करू नको, फक्त त्याचं लग्न होऊ दे. कसं होईल? तुला घराच्या बाहेर काढील, फक्त लग्न होऊ दे. मला काही काही लोक गमतीनं म्हणतात, महाराज लग्न होईपर्यंत मुलं जरा व्यवस्थित राहतात हो, लग्न झाल्यावरच एवढा फरक कसा पडतो? अरे म्हटलं तुला माहीत नाही. ॲक्सिडेंटमध्ये डॉक्टर सुद्धा सांगतात बघा, डोक्याला जर मार लागला ना तर डोक्यावर परिणाम होतो. आता एवढे लोक अक्षरशः जोर जोरात फेकून मारतात, लागत असेल कदाचित, त्याने डोक्यावर परिणाम होत असेल, काय माहिती आपल्याला. कारण गंमत आहे मोठे. हे मी कशा करता सांगतोय? आवड सांगतोय. जाऊ द्या, फार अवघड करत, अजून सोपं सांगतो. आपण पंढरीची वारी करतो, मी फक्त आवड शब्दावर बोलतोय बरं, अजून मला पुढे जायचं आहे. आवड शब्दावर पंढरीची वारी करतो आपण, नित्यनेमानं वारी करतो. बरं, तुम्ही पंढरीच्या वारीला गेल्यानंतर खरं सांगा, आपण एवढ्या लांबून देवा करता जातो, हात जोडतो, देवाला काय मागतो? देवाला काय बोलतो? तुला भेटायला आलो, कसा आहेस तू, बरा आहेस? विचारलं कधी? तुझ्या करता आलो, फक्त तुला पाहावंसं वाटलं, असं म्हटलं कधी? जसं आमचे संत म्हणतात, तुला पाहिलं की जन्म जन्मांतरीचं दुःख आम्ही विसरतो, असं बोललो आपण कधी देवाला? बरं खरं सांगा, देवाला गेल्यानंतर आपल्याकडे सामानाची यादी आहे मोठी. हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, पाहिजे, इतकं मागतो देवाला. आणि तुम्हाला अजून एक गंमत सांगतो. नागेश महाराज जेव्हा लोक पंढरीची वारी करतात ना, तेव्हा देवाला काय म्हणतात माहिती का? देवा काय सांगावं रे तुला, आमच्या जीवनामध्ये एवढी संकट आहे, एवढी संकट आहे, आणि एवढ्या संकटातून आम्ही तुझ्यापर्यंत आलो. काय सांगतात? एवढी संकट आहे, काय सांगा आमच्या जीवनामध्ये किती मोठमोठी संकट आहे. पण माझ्या आजच्या कीर्तनात तुमच्या काही नाही लक्षात राहिलं चालेल, हे वाक्य लक्षात ठेवा. देवाकडे गेल्यानंतर देवाला संकट किती मोठी आहे हे सांगू नका, संकटांना आमचा देव किती मोठा आहे सांगा. आयुष्यात संकट येणार नाही, आयुष्यात संकट येणार. पण हे आपल्याला कळालं पाहिजे. आपण संकट देवाला सांगतो, विठाला विठाला. आमच्या संतांनी म्हणावं, परमार्थामध्ये काही नाही कळालं तर चालेल, फक्त देव आवडला पाहिजे. आणि एकदा देव आवडला ना, आमच्या ज्ञानोबराईने म्हणावं की पहिलं तो गे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत. आम्ही त्याची वाट पाहतो, आणि नुसती वाट पाहत नाही महाराज, इतका आवडतो, इतका आवडतो की आवड हा शब्दच सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचा आहे. म्हणून अभंगाच्या पहिल्याच ठिकाणी एकनाथ महाराजांनी हा शब्द सांगितला, अभंगाच्या पहिल्याच. आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे आवडीने भावे हरिनाम, आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी. तुझे चिंता चाचे सर्व आहे, चिंता चाचे सर्व आहे, चिंता चाचे सर्व आहे, तुझी चिंता चाचे सर्व आहे. हरि मुखे गाता
तुझी चिंता त्याचे सर्व आवडीने भावे हरिनाम घेसे तुझी चिंता त्याचे एका शब्दावर फार वेळ जाईल म्हणून पुढे जातो. आवडीने भावे. आवड फार अवघड होतं. अजून एक सोपं सांगतो. माझे आजोबा आचार्य वेदांत वाचस्पती जगन्नाथ महाराज बाबा, महाराष्ट्रातलं खूप मोठं नाव आहे. ते एक दृष्टांत सांगायचे. आवड ही अशी गोष्ट आहे, जर तुम्हाला आवड असेल ना, ते एखाद्या गोष्टीत किती कमतरता असू द्या, ती आवडते, ती करायला माणूस तयार होतो. आणि आवड नसेल तर ती करत नाही. ते एक दृष्टांत सांगायचे. एकदा काय झालं, एका मुलाचं लग्न झालं, नवीनच लग्न झालं, नोकरीला होता. आता रोज लग्नाआधी आई डबा द्यायची, आता बायकोने डबा दिला. कधी आई द्यायची, कधी बायको द्यायची. एकदा असं झालं, बायकोने डबा दिला. बरं, डबा दिल्यानंतर ही नवीन लग्न होऊन आलेली सून, घरामध्ये मुलगी, हिला काही स्वयंपाक वगैरे आता जेमतेमच येत होता. आता हा नोकरी करायला तिकडे डबा जसा आला, बाकीचे मित्र म्हणायला लागले, वहिनीने नेमकं काय दिलंय, काय दिलंय, चला डबा सोबत खाऊ. आणि तुम्हाला अजून एक गंमत सांगतो. खेड्यापाड्यात खूप चांगली संस्कृती आहे. सगळी माणसं एकत्र जेवतात, एकत्र बसतात. झाडाखाली बघा तुम्ही, शाळेत सुद्धा सगळी मुलं डबा एकत्र खातात. चांगली संस्कृती आहे. माझ्या आजोबा गमतीनं म्हणायचे की भूक लागली म्हणून जेवतात ती गरीब लोक, आणि वेळ झाली म्हणून जेवतात ती श्रीमंत लोक. लक्षात नाही आलं माझं बोलणं? लोक काय म्हणतात, भूक लागली आता जेवावं, ते गरीब माणसाचं लक्षण. म्हणजे त्यांना भूक लागली की वाटतं आता भूक लागली, ते घड्याळाकडे पाहत नाही, आता जेवावं लागतं. आणि काही लोकांना भूक वगैरे नसतेच लागली, तेव्हा आता जेवणाची वेळ झाली, आता जेवण करू. आलं का लक्षात? कारण यांना कसं आहे, खाल्लेलं पचवायला सुद्धा पळावं लागतं, अशी परिस्थिती आहे. तर डबा आला, सगळे म्हणले अरे डबा उघड. पण या बरं शिकलेल्या माणसाची गंमत मोठी अशी असते की डबा काही दाखवण्यासारखा नसतो बरं का. मग ते कोणाला दाखवणार? मग ते नाही नाही म्हटले तरी मित्राने ऐकलं नाही, नाही म्हटले डबा दाखव. तसं डबा दाखव म्हटल्यानंतर याने डबा उघडला. डबा उघडल्यानंतर आपले ते गारुड्याकडे ते सापाचं नसतं का ते टोकरं, ते नागाच्या फण्यानं कसं ते टोपली वर उचलल्या जाते, तसं ते झाकण आपोआपच उघडलं गेलं. वातड झालेल्या पोळ्या कडक, काही तुटता तुटेना. कोयता आणायची वेळ आली, तुटता तुटेना. भाजी एकदम पातळ झालेली. त्या पोराला एवढा राग आला, त्या मुलाला रागा रागा 120 वर पारा गेला. काय डबा केला म्हटली आईनं आज. अशी कुठं भाकर असते का, अशी कुठं पोळी असते? तुटता तुटत नाही म्हणजे 2 मित्राने धरून ओढली तरी तुटेना, अशी पोळी, अशी भाजी, डाळ नाही त्याच्यामध्ये कुठे. रागा रागा घरी गेला. एवढा राग आला, संध्याकाळी घरी गेला ड्युटी संपल्यानंतर. आईला तार तार बोलायला लागला. म्हणजे आई साठी बुद्धी नाठी, अक्कल नाही तुला, कळत नाही काय? म्हणजे कळतं का तुला काय? माझ्या मित्रांनी देखत किती अपमान झाला माझा. असं कुठे डबा असतो का? पोळ्या किती वातड होत्या, तुटता तुटत नव्हत्या. भाजी कशी होती, एवढी पातळ भाजी, उडी मारली तर डाळ सापडायची नाही, अशी कुठे भाजी असते का? हे सगळं बोलल्यानंतर आई जरा हुशार होती बरं का, शिकलेली होती. ती काहीच बोलली नाही. तिनं सगळं बाळ्याचं बोलणं ऐकून घेतलं आणि बाळ्याला मागून एकच वाक्य बोलले. सगळं ऐकून घेतलं. बाळ्या, आतापर्यंत मी एवढ्या वेळा तुला डबा दिला, कधी माझा डबा असा झाला का रे? मी असा डबा कधी देते का? असं म्हटल्याबरोबर बाळ्याच्या लक्षात आलं, आजचा डबा आईनं नाही दिला. कोणी दिला? तुम्ही कीर्तनात आहात ना, कोणी दिला? बायकोने दिला. हे लक्षात आल्याबरोबर बाळ्या काय म्हणतो, नागेश महाराज, आई खरं सांगू का तुला, भाजी पातळ सातळ होती पण रुचकर होती. काय रुचकरता निर्माण झाली? अरे भाजी तीच आहे ना, ज्या भाजीबद्दल तू ओरडत होता भाजी तीच आहे. आणि म्हणलं खरं सांगू का, पोळ्या झाल्या जरा वातड, पण कधी कधी गिरणीतून पीठ खराब येतं बरं का. एवढे सर असं होत, गिरणीतून कधी कधी पीठ खराब येतं. तुम्ही काहीही करा, जी गोष्ट तुम्हाला आवडते तिथं तुम्हाला चांगलं दिसणार. अरे देव जर आपल्याला सुंदर दिसत नसेल, ज्यानं हे जगत बनवलं, तर आपल्यामध्ये दोष आहे असं समजावं. विठाला जाऊ द्या, सहज आठवलं म्हणून सांगतो. ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये आवड शब्दावर काही ओव्या आहे. फार फास्ट मध्ये सांगतो, मला पुढे जायचं आहे. ज्ञानोबराय म्हणतात, कोणत्या माणसाला काय आवडतं हे सांगण्याकरता 3 लोक सांगितले, सत्वगुणी, रजगुणी, तमगुणी. ऐका, सत्वगुणी माणसाला काय आवडतं? अंगेची द्रव्य सुरसे, अंगेची पदार्थ गोडसे,
अंगेची स्नेह भाऊ असे सुपकवे जे. ज्या माणसाला स्वभावतः नैसर्गिकरित्या जी पदार्थ गोड आहेत ही ज्याला आवडतात तो सात्विक वृत्तीचा माणूस आहे. ज्ञानोबरायांच्या भाषेत ज्ञानोबराय म्हणतात रजगुणी माणूस कणिका ते जैसे पाणी मीठ बांधाया आणि तेतुलाची मिळवणे रसांतराची ऐसे खारट आपडे राजसा तया आवडे उन्हे चिने मिशे तोंडी आगीच गिळी वाफेच्या शिगे वातीही लाविल्या लागे ऐसे उन्माघे राजसुतो. राजसू वृत्तीचा माणूस कोण? ज्याला खारट आवडतं आणि उष्ण आवडतं. इतकं उष्ण आणि इतकं खारट ज्याला आवडतं असं समजायचं हे राजसी वृत्तीचे. एक माणूस हॉटेलमध्ये गेला आणि हॉटेलवाल्यानं काय केलं म्हणजे गरम गरम काहीतरी आण. त्याने भजी आणले म्हणले याच्यापेक्षा गरम आण. त्याने जिलेबी आणली म्हणले याच्यापेक्षा रस्सावडा आणला म्हणले याच्यापेक्षा गरम. आता 10 पदार्थ झाले हॉटेलमधले पदार्थ संपले. आता हा डोक्यावरच पडलेला याच्यापेक्षा गरम आण याच्यापेक्षा गरम आण. आता तो हॉटेलचा जो नौकर होता तो त्याच्यापेक्षा पुढचा होता. त्याने चुलीत प्लेट घातली इस्तूच आणला उचलून म्हणले घे याच्यापेक्षा गरम काही नाही. आता तोही तसाच होता. सिगरेट काढली पेटवली गेला निघून. मला सांगायचं काय आहे ही जी रजगुणी लोक आहेत यांना उष्ण आणि खारट पदार्थ आवडतात. ज्ञानोबराय त्याच्या पुढे सांगतात. ज्ञानोबराय म्हणतात जी तमगुणी वृत्तीची माणसं आहेत तरी कुही जले उष्टे खाता न मानिजे तेने अनहिता जैसे का पैता म्हैसी खाय. तमगुणी वृत्तीच्या माणसांना काय आवडतं ऐका. म्हैस आपल्याकडे आहे शेतकरी लोक आपण आहात. म्हशीला तुम्ही मेळवण देता. मेळवण शब्द कळतो ना इकडे. मेळवण म्हणजे सगळे पदार्थ एकत्र ज्याच्यात की त्याला मेळवण म्हणतात. आणि सडलेलं कुजलेलं खराब झालेलं सगळं एकत्र करून आपण त्या म्हशीला देतो. म्हशीनं कधी तक्रार केली का हे बुरशी आलेलं आहे हे खराब आहे? कधी केली? काहीच नाही. तिला आवडतं आवडीनं खाते. तसं काही लोकांना पदार्थ खराब झाला याचा वास येतोय काही नाही. ते जसं असेल तसं खाऊन घेतात. अस्वच्छ असेल कसेही राहतात कसंही खातात. ती तमगुणी वृत्तीची माणसं. पण ज्ञानोबराय म्हणतात सत्वगुणी रजगुणी तमगुणी माणसाची आवड सांगितली. पुढे ऐका. वेगवेगळ्या पद्धतीची आवड सांगत असताना ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरीमध्ये एक अलौकिक अजून एक आवड सांगितली. विठाला माझे आजोबा कीर्तनामध्ये म्हणायचे की ज्ञानोबरायाने एक वेगळीच आवड सांगितली. ज्ञानोबराय म्हणतात काही लोकांना काय आवडतं माहिती आहे? माझी भाषा नाही हा माझी भाषा नाही. ज्ञानोबरायांची ओळी सांगतो. ज्ञानोबराय म्हणतात काही लोकांना काय आवडतं माहिती आहे? स्त्री आवडते. किती आवडते? चित्त आराधे स्त्रियेचे तियेचे ने छंदेनाचे माकड गारुड्याचे तैसे होय. कोणाचे शब्द आहे मी पहिल्यांदा सांगितलं ज्ञानोबरायांचे. ज्ञानोबराय म्हणते काही माणसाला स्त्री तितकी आवडते. आवडू नये असं नाही. संसारामध्ये आवडावीच लागते त्याच्याशिवाय संसार होत नाही. पण किती आवडावी? माकड गारुड्याचे तैसे होय. माकड गारुड्याचे तैसे होय ही उपमा का दिली असेल त्याचं कारण सांगतो. तुम्ही आता काय झालंय महाराज हे मोबाईलच्या काळामध्ये आता या लहान पोरांना मोबाईलची गेम सोडून दुसरी गेमच माहित नाही. तेवढं मोबाईलचीच गेम माहिती आहे. पण तुम्हाला सांगतो आम्ही लहान असताना गारुड्याचे खेळ बघितले का तुमच्यापैकी कोणी? आपल्या गावामध्ये गारुडी यायचा पूर्वी. आणि तो गारुडी काय करायचा माहिती आहे का? त्याच्याबरोबर माकड वगैरे असायचा. आणि त्या गारुड्याचा एक ठरलेला खेळ असायचा. काय ठरलेला खेळ असायचा? एक माकड असायचं एक माकडीण असायची. ज्ञानोबरायांचा दृष्टांत ऐका. एक माकड असायचं एक माकडीण असायची. आणि मग व्हायचं काय की ते गावगाव खेळ करायचे आणि पैसे कमवायचे. मग व्हायचं असं की प्रत्येक गावात गेला की त्यांचा खेळ ठरलेला. ती माकडीण रुसून बसायची. आवड सांगतोय माकडीण रुसून बसायची. आणि एकदा माकडीण रुसून बसली की ते माकड वेगवेगळ्या उड्या मारायचं. तिला तिची समजूत घालायचं. नको बाई असं करू. ऐक बाई नको बाई. अहो मी हे माकडिणी बद्दल बोलतोय तुम्ही काय बघताय? म्हणजे तुमच्या लक्षात येत मी माकड आणि माकडीणीचं सांगतोय. ती समजूत काढते. नको बाई जाऊ दे बाई असं करतो तुझ्यासाठी हे करतो. ती समजूत घालते. आणि मग ते माकड त्या माकडीणीची समजूत घालतं. असा तो खेळ चालतो. एकदा न राहून मला असं वाटलं मी खेळ पाहिला. मी त्या आता तुम्हाला सांगतो अडाणी लोक सुद्धा या देशामध्ये अडाणी कोणाला म्हणावं आणि शिकलेलं कोणाला म्हणावं फार मोठा प्रश्न आहे बरं का. फार मोठा प्रश्न आहे. अडाणी कोणाला म्हणायचं? अहो महाराज ज्या बापाला आम्ही अडाणी म्हणतो ऐका ज्या बापाला आताची पिढी अडाणी म्हणते जो ज्ञानेश्वरी वाचतो तुकोबरायचा गाथा वाचतो त्याला तुम्ही अडाणी समजता. धोतर नेसतो फेटा बांधतो त्याला तुम्ही अडाणी समजता. पण अडाणी असलेला बाप जो कुठल्या शाळेत गेला नाही ज्याने तुम्हाला डॉक्टर केलं इंजिनियर केलं प्राध्यापक केलं समाजात उभं केलं ज्याने नाव दिलं ती शिकलेली पिढी विचारते आमच्या बापानं काय केलं आमच्याकरता.
आजचा प्रश्न आहे हा. जेव्हा अडाणी माणसाच्या बाबतीत माणसं म्हणतात आमचा बाप अडाणी काय केलं, एक सांगू महाराज, अरे तुमचा बाप कोणत्या शाळेत शिकला नाही, अडाणी आहे तो, पण अडाणी असून सुद्धा 4 शिकलेली मुलं त्याने सांभाळली. माझं बोलणं नीट आहे का? अडाणी बाप 4 शिकलेली मुलं छोट्याशा खोलीमध्ये घेऊन सांभाळतो. अडाणी बाप 4 शिकलेल्या मुलांना सांभाळतो, पण 4 शिकलेली मुलं एका अडाणी बापाला सांभाळू शकत नाही. ही आजच्या ज्ञानाची शोकांतिका आहे. काय करायचं आम्हाला आजच्या ज्ञानाचं, हा मोठा प्रश्न आहे. अहो महाराज, काळ चालला कुठे? आज आम्हाला माणसं म्हणतात महाराज लोक चंद्रावर गेली, मंगळावर गेली, तुम्ही अजून धोत्रावरच. आता काय करायचं हे? अरे पण धोत्रावाल्याने जे केलं ते अजून. तुम्हाला एक सांगू महाराज, डार्विननं उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला. डार्विननं उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला आणि तो असं म्हणतो की पूर्वी माणूस हा माकड होता. त्याची थेरी आहे, पूर्वी माणूस हा माकड होता आणि त्या माकडाची उत्क्रांती होता होता तो कोण झाला? माणूस झाला. आता मला भीती वाटायला लागली महाराज, याची उत्क्रांती पाहता पाहता हा पुन्हा माकड होतो की काय? आणि आता पुन्हा माकड होणे असं वाटत असेल तर त्याकरता ज्ञानेश्वरी आहे आणि त्याकरता तुकोबारायांचा गाथा आहे आणि त्याकरता कीर्तन आहे. विठाला विठाला माणसं आम्हाला विचारतात अलीकडच्या काळामध्ये, महाराज काय होणार आहे तुमच्या कीर्तनाने? समाज एवढा बदलला, पुढे गेला, काय होणार आहे तुमच्या कीर्तनाने? कीर्तनाने काय फरक पडत नाही. पण एक सांगू महाराज, कीर्तनाने आणि संतांच्या वाङ्मयानं माणसं देव होतील, संत होतील मला माहिती. श्रवण कीर्तने झाले ते पावने, श्रवण कीर्तने झाले ते पावने, सनकादिक झाले परमभक्त, सनकादिक झाले परमभक्त. श्रवण कीर्तने श्रवण कीर्तने सनकादिक परम परम. काय महिमा आहे कीर्तनात. पण लोक म्हणतात मला काय होणार आहे तुमच्या कीर्तनाने? काय होणार आहे? कीर्तनानं माणसं देव होतील, संत होतील मला माहित नाही. कीर्तनानं माणसं देव होतील, संत होतील मला माहित नाही, पण माणसं राहतील एवढी ताकद त्या कीर्तनाच्या परंपरेमध्ये आणि त्याकरता कीर्तन आहे. आज वर्तमानपत्र उचला, माणसामध्ये माणूस पण राहिला नाही, ती मूल्य राहिली नाही, म्हणून कीर्तन आहे. काय सांगत होतो मी? बाहेर जाऊ नका, आवड सांगत होतो. जिथून आपण चाललो होतो तिथे आवड. आवडीमध्ये एवढी ताकद आहे की ते माकडीचा खेळ पाहिला आणि पाहिल्यानंतर न राहून मी त्यांना म्हणलो, का हो म्हणले महाराज, तुम्ही हे ग्रामीण भागामध्ये खेड्यापाड्यात हा माकडीचा खेळ करता, ती माकडीन रुसून बसते, माकड ते रुसवा काढतात, मग लोक 4 पैसे देतात. म्हणले तुम्ही जरा शहरात बीड सारख्या ठिकाणी वगैरे जर खेळ केला, तिथं शिकलेली माणसं असतात, त्यांच्याकडे पगार असतो, व्यापार करणारी लोक, तुम्हाला 2 पैसे अधिक मिळतील. पण अडाणी माणसं सुद्धा कधी कधी असं उत्तर देतात की तुम्हाला सांगतो, शिकलेल्या माणसापेक्षा आपलं डोकं काम करत नाही. तो मला काय म्हटला माहिती आहे का, महाराज शहरात खेळ बघायला येईल कोण? म्हटलं काय झालं, घरोघरी हाच तर खेळ असतो. तुमच्या लक्षात नाही आलं? कधी कधी काय होतं, टावर खालीच रेंज राहत नाही, तसं व्हायला नको. म्हणजे घरोघरी हाच तर खेळ असतो, शहरात कोण येईल आमचा खेळ पाहायला? गंमत अशी आहे. म्हणून आमच्या ज्ञानोबरायांनी म्हणत, चित्तारा दे श्रियेचे तियेचे ने छंदेनाचे माकड घाल. जाऊ द्या, आतापर्यंत मी तुम्हाला सर्वसामान्य माणसाची आवड सांगितली. संतांना विचारा, तुझी या नवाही नगा देवराया, बहु आवडसे जीवापासून. आम्हाला जीवापासून तू आवडतो, जीवापेक्षा जास्त आवड. तुझी शपथ घेऊन सांगतो. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न केळ फाकती प्रभा. इतका पांडुरंग परमात्मा सुंदर आहे की आम्हाला तो सोडून काही आवडत नाही. तो सोडून दुसरा विषय आमच्या जगामध्ये नाही. विठाला विठाला जाऊ द्या, पुढे चला. आमच्या संतांनी म्हणावं, अरे सर्वसामान्य माणसाची आवड झाली, संतांची आवड झाली, या जगामध्ये आवड नाही असा माणूस सांगा नाही. याच्याकरता मी हे सगळं सांगते. पुढे ऐका. देव तरी आहे का ज्याला आवड नाही? देवालाही आवड आहे. एकले न कंठेची म्हणून या येणे, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, 5 ही महाभूते भौतिक भिन्न भिन्न की, ऐसा लागवे हा माया सूत्रधारी.
त्यालाही आवड आहे. आवड नाही असा माणूस तुम्हाला जगामध्ये भेटणार नाही. प्रत्येकाला आवड आहे, आवड नाही असं नाही. आणि म्हणून आमच्या संतांनी म्हणावं, आवड हा विषय असा आहे, आवडी करता जर आवड तुमच्या जीवनामध्ये असेल तरच तुम्हाला परमार्थ आवडतो. परमार्थ जाऊ द्या. माझे गुरु महाराज रंगनाथ स्वामी कांडगावकर ज्यांच्याकडे मी शिवूरला शिकायला होतो, ते एक छान दृष्टांत सांगायचे, तेवढा सांगतो आणि माझ्या मूळ विषयाकडे पुढच्या ह्याच्याकडे जातो. ते म्हणायचे की परमार्थामध्ये जर आवड असेल तरच, ज्याच्यामध्ये आवड असते तीच गोष्ट आवडते. काय झालं, रामायणातला दृष्टांत आहे. एकदा सीता मातेला सोडून आणलं रावणाच्या तावडीतून, आणि सोडून आणल्यानंतर मग सगळे जेवढे वानर सैन्य बसलेलं होतं ते सगळे म्हणायला लागले, अरे म्हणले काय आपले सगळे जात भाई मारले गेले आणि एवढं युद्ध आपण घनघोर केलं, कशाकरता केलं? सीतामाईला सोडवण्याकरता. म्हणले सीतामाईला सोडून आणलं खरं, पण आपण फक्त असं ऐकलंय की जसा देव सुंदर आहे तशी सीतामाता सुद्धा सुंदर आहे, म्हणून आपली इच्छा आहे एकदा तरी सीतामाईला पाहायचं. सुंदर आहे असं म्हणतात तर बघायचंय आपल्याला. असं म्हटल्यानंतर ते आपल्या घरानं प्रभू रामचंद्राकडे घेऊन गेले. म्हणजे देवा आम्हाला सीतेला बघायचंय हो. म्हणजे काय हरकत नाही, उद्या या, सीता दाखवतो. ठीक आहे. उंच असं आसन तयार केलं, सीतामाईला बसवलं, सगळ्या वानरांना बोलवलं. यांचा आग्रह होता सीतामाईला पाहण्याचा, सुंदर आहे म्हणून पाहायचं होतं. बरं सीतामाता येऊन बसली, सगळे वानर आले, 2च मिनिटं पाहिले, तोंड फिरवली त्यांनी. आता तोंड फिरवल्यावर रामाला वाटलं कालपर्यंत यांचा आग्रह होता सीतामाईला पाहायचं, आज झालं काय? म्हणले काय झालं, का तोंड फिरवली? ते म्हणजे आम्ही ऐकलं होतं सीतामाई फार सुंदर आहे म्हणून पाहायला आलो, पण आमची घोर निराशा झाली. म्हणजे काय झालं, सुंदर नाही का? म्हणजे काय झालं काय? डोळे चांगले नाही का? म्हणजे चांगले. नाक? म्हणजे नाक व्यवस्थित. म्हणजे हात पाय सगळं व्यवस्थित. मग झालं काय? म्हणले तिला आमच्यासारखी शेपूट कुठे आहे? तुमच्या लक्षात आलं? देव जर ज्याला सुंदर दिसत नसेल ना, असं समजावं हे शेपटीवाले माकड आहे. देव सुंदर दिसायला सुद्धा दृष्टी लागते. ती दृष्टी असेल, दृष्टीमध्ये ती आवड असेल तर माणसाला ती वस्तू सुंदर दिसते. विठाला विठाला. आमच्या संतांनी म्हणावं, आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आणि देवाला फक्त आवडतं काय तर भगवंताचं नामस्मरण. आणि म्हणून आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. विठाला विठाला. चला, आतापर्यंत सांगत होतो मी तुम्हाला पहिला शब्द कोणता? आवड. दुसरा शब्द काय सांगितला मी तुम्हाला? भाव. जर आवड असेल आणि आवडीनंतर जर जीवनामध्ये भाव असेल तरच देव प्राप्त होतो. आवड असून भागत नाही, आवडीबरोबर अंतःकरणात शुद्ध भाव पाहिजे. संतांनी फार सुंदर म्हणावं, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. शुद्ध भाव पाहिजे. माझ्या PhDच्या थेसिसमध्ये मी एक श्लोक टाकलेला आहे, तो श्लोक सांगतो. पूर्ण सांगायला वेळ नाही, पण त्या श्लोकाचा अर्थ फक्त एवढाच आहे की ज्यांनी ज्यांनी भगवंतावर निश्चिम प्रेम केलं, भाव ठेवला, विश्वास ठेवला, त्यांना देव प्राप्त झाला. व्याधस्य चरणम ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का कुब्जाया किम निरूपमधिकम किम तत्सुधाम्नो धनम वंशको विदुरस्य यादव पते भक्त्या तुष्यंती केवलम नच गुणैर्भक्ती प्रियो माधव. भाव महत्वाचा आहे. भाव जाऊ द्या, भाव कळत नाही की तुम्हाला? सोपं सांगतो. एका घरामध्ये एक स्त्री मेली. ऐका, भाव. एका घरामध्ये एखादी बाई मेली. आता त्या घरामध्ये एक सून आहे आणि एक लेक आहे. ऐका बरं, ऐकताय ना माता मावल्या? तुमच्या लवकर लक्षात येईल. एक सून आहे, एक लेक आहे. दोघी मोठमोठ्या हंबरडा फुलून रडतायत. खरं सांगा, दोघीच्या अंतःकरणातला भाव सारखाच का? बाई एक मेली, एकीची ती सासू आहे आणि एकीची ती आई आहे. दोघी मोठमोठ्यानं रडतात. दोघीचा भाव सारखा असेल का वेगळा? मी विचारतोय तुम्हाला, सारखा असेल का वेगळा? वेगळा. सारखा कसा? भाव सांगतोय, भाव कसा असला पाहिजे? ऐका, लेक जी रडते तिच्या मनात फक्त एकच भाव येतो, माझं माहेर संपलं, माझी आई गेली, माझं माहेर संपलं, माझं जगातलं प्रेम नावाची गोष्ट आटली, कुणा करता मी आता माहेराला येऊ? आली म्हणजे माझी आई भेटली की मला आनंद वाटत होता, सुख वाटत होतं. माझी आई गेली, कुणा करता आता येऊ? आई गेली म्हणून रडते, माझं प्रेम संपलं म्हणून रडते ती लेक, आणि एकापरची डोक्याची कटकट गेली म्हणून रडते ती सून. हा फरक आहे, भाव. तुम्ही परमेश्वराकडे जात असताना अंतःकरणातला तुमचा भाव काय? म्हणून तर आमच्या संतांनी फार छान म्हणावं, तुमच्या अंतःकरणामध्ये जो भाव असतो ना. अहो महाराज, तुम्ही बघा, व्याध नाम पारधी कुळामध्ये जन्माला आला, त्यांचा उद्धार केला. ध्रुव आणि प्रल्हाद, वयाचा विचार नाही. गजेंद्र पशुयोनीत जन्माला आले, त्यांचा उद्धार केला. सुदामदेव
कंगाल बँकेचे सभासद. काय होतं सुदाम देवाजवळ? काहीच नव्हतं. ज्याशी नाही पंख पाय त्याने करावे ते काय गा. शुद्ध भाव धरुनिया पंढरपुरासी जाय. इच्छिले ते फळ देतो यासी नवलाव काय गा. संतांनी फार छान म्हणावं. मुष्टीभर पोहे दिले, त्याच्या मोबदल्यात सोन्याची नगरी देऊन टाकली. काय मागे पण भाव महत्वाचा आहे. तुमच्याजवळ भाव जर शुद्ध असेल ना, तुम्हाला एक गंमत सांगतो. आपण गावामध्ये सप्ताह करायला लागलो ना, बघा तुम्ही, काही लोक असतात गावात संपन्न असतात, पण त्यांना दान करावं असं वाटत नाही. पण गावातले लोक म्हणतात, महाराज यावर्षी काही झालं तर चालेल, याच्याकडून पंगतच घ्यायची. लोक पंगत घ्यायला जातात त्याच्याकडे. तो म्हणतो, महाराज दिला असतो देवा करता, नाही तर कोणा करता, सगळं तुमच्या करताच आहे. असं वाटतं सगळ्या सप्ताहाचा खर्च हा एकटाच करतो की काय यावर्षी, असं वाटायला लागतं. पण तुम्हाला सांगतो भाव नसतो. मग लोक म्हणते, पण कसं आहे यावर्षी थोडी तंगी आहे, नाही देत असं म्हणजे. लोक म्हणते, हे बघा बाजरीची भाकर करा, आमटी करा, काही का करत नाही, पण करा, द्या यावर्षी पंगत, इच्छा आहे. आणि तो असा असतो संपन्न असतो, तो म्हणते चला करतो. काही लोक पंगत गुलाबजांबूची देतील. मी भाव सांगतोय, पंगत गुलाबजांबूची देतील, पण पंक्तीत फिरताना असे फिरतात, घ्या खाऊन. तुमच्या बापानं तरी पाहिलं होतं का फुकटचं? घ्या खाऊन. आता असं जर खाऊ घालणारा असेल तर खरं सांगा, त्या खाणाऱ्याला काय आनंद आहे त्याच्यामध्ये. अरे नको खाऊ घालू ना भाऊ, तुझ्या घरी ठेवणार. काही लोक दूध पाजतात, पण महाराज आमच्यासारखा. आणि एक गंमत सांगतो तुम्हाला, सहज विषय आठवला, तुमचं फार वारकरी गाव आहे म्हणून सांगतो. जोग महाराजांच्या यांच्या जीवनातला प्रसंग आहे. माणसानं परमार्थ कसा केला पाहिजे माहिती आहे? परमार्थ फक्त ईश्वरावर निष्ठा ठेवून करावा, संतांवर निष्ठा ठेवून करावा. का माहितीये का? लोक आपला सन्मान करतील न करतील, लोक आपल्या पुढं पुढं करतील न करतील, त्याचा विचार कधीच करायचा नाही. याचं कारण सांगतो मी तुम्हाला. काय होतं माहितीये का? परमार्थामध्ये मान भेटेल, धन भेटेल आणि खूप काही भेटेल अशी अपेक्षा करून जर तुम्ही परमार्थ करत असाल तर मग तो परमार्थ फलीभूत होत नाही. भेटतो तो भाग वेगळा, पण त्याची अपेक्षा न करता जेव्हा तुम्ही परमार्थ करता तेव्हा त्या परमार्थाची किंमत किती वाढते. जोग महाराजांच्या जीवनातला प्रसंग मुद्दाम सांगतो, जे लोक परमार्थ करतात त्यांच्याकरता. एकदा काय झालं, पुण्यामध्ये एक मोठा सावकार होता. ऐका, मोठा सावकार होता. त्या सावकाराने महाराजांना सांगितलं, म्हणजे महाराज आमच्या घरी एक कार्यक्रम करा तुम्ही. आणि कोणीतरी सांगितलं, महाराज फार संपन्न माणूस आहे, श्रीमंत माणूस आहे, माझ्या घरी कार्यक्रम करा. म्हणले कार्यक्रम करा. आणि त्याने काय सांगितलं, म्हणले महाराज मी एवढा श्रीमंत आहे की तुम्हाला एक पोतं भरून पैसे देतो. काय म्हटलं? एक पोतं भरून पैसे देतो. असं म्हटल्यानंतर त्याने त्याच्या मागे जे वाक्य वापरलं ते वाक्य ऐकल्यानंतर जोग महाराजांना राग आला. ते काय म्हटले? वाक्य काय होतं ते म्हणले का, मी तुम्हाला एक पोतं भरून पैसे देतो, माझ्या घरी भजनाला या, कार्यक्रमाला या, आणि तुम्हाला संपूर्ण भारतात माझ्यासारखा पोतं भरून पैसे देणारा शिष्य भेटणार नाही. काय शब्द वापरला? संपूर्ण भारतात माझ्यासारखं पोतं भरून पैसे देणारा शिष्य भेटणार नाही. आता का आताचे महाराज होते का महाराज? जोग महाराज. ते जोग महाराजांनी काय सांगितलं माहितीये? म्हणजे कीर्तनकाराची आणि परमार्थिकाची उंची कुठे वाढते. मी जेव्हा हे उदाहरण ऐकतो माझ्या अंगावर काटा येतो. त्यांनी काय सांगितलं माहितीये का? ते म्हटले, अरे पोतं भरून पैसे देणारा तुझ्यासारखा भक्त भारतात भेटणार नाही. मान्य आहे मला, खरी गोष्ट आहे तुझी की भारतात तुझ्यासारखं पोतं भरून पैसे देणारा भक्त भेटणार नाही, पण पोतभर पैशाला लात मारणारा संत तुला जगात सापडणार नाही. हे वैराग्य ज्याचं आहे त्याने भक्ती ज्ञाना वैर ही इतर गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वर. ही संतांची परंपरा आपल्याकडे आहे. सगळं भेटतं, कारण कीर्तन आणि संतांच्या विचारात ही ताकद आहे की लोक जीव काढून तुमच्या पायाजवळ ठेवतील. काय वाणू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीतच. हे सामर्थ्य आहे परमार्थाचं, पण परमार्थाचं मूल्य आणि त्याचं नेमकी किंमतच आपल्याला अजून कळाली नाही. विठाला काय सांगत होतो मी? परमार्थामध्ये भाव पाहिजे. भाव जर असेल ना, भावामध्ये एवढी प्रचंड ताकद असते. एक फार छान उदाहरण आहे. एकदा काय झालं, सूरदासजी तुम्हाला माहिती आहे दोन्ही डोळ्याने आंधळे होते. आणि एकदा असं झालं की जंगलामध्ये फिरता फिरता खोल अशी दरी समोर आली. तर दरीमध्ये पडणार. आता दरीमध्ये पडणार म्हटल्यावर भगवान परमात्म्याने लहान मुलाचं रूप घेतलं आणि सूरदासजीचा हात धरला. हात धरला आणि म्हटले, महाराज मागे व्हा. म्हटले, पुढे दरी आहे, पडाल मराल. मागे पुढे उभा राही सांभाळीत आली या आघात योगक्षेम वाहाम्यहम. जो देवाचं भजन करतो देव त्याचा सांभाळ करतो, सतत सांभाळ करतो. फक्त तेवढी निष्ठा पाहिजे. सूरदासजीच्या लक्षात आलं, एवढ्या मोठ्या घनदाट जंगलामध्ये हे 7-8 वर्षाचं मूल आलं कसं? डोळे नव्हते पण ओळखलं, माझा देव आहे, माझा परमात्मा आहे.
म्हणले खरं सांग, तू माझा देव आहे ना? हात धरला, म्हणले खरं सांग, देव आहे ना? बरं, आंधळ्या माणसांची तुम्हाला एक गंमत सांगतो. आंधळ्या माणसं काय करतात माहितीये का? तुम्ही कधी आंधळ्या माणसांना रस्ता क्रॉस करून दिलाय का? दिला नसेल तर एखाद्या आंधळ्या माणसाला रस्ता क्रॉस करून द्या. ते कधीही त्यांचा हात आपल्या हातात नाही द्या, आपला हात त्यांच्या हातात घेतात. ते जर गड्ड्यात पडलेच तर एकट्याने नाही पडायचं, आपल्याला घेऊन पडायचं. हुशार असतात ते आपला हात पकडतात. सूरदासजीनं हात पकडला. हात पकडल्यानंतर म्हटले सोडा सोडा सोडा. आता करतो मान्यता करतो, ज्याची शक्ती आहे. देवाला धरणं काय एवढं सोपं आहे का? झटका मारला, दूर जाऊन उभे राहिल्यानंतर सूरदासजीने ओळखला माझा परमात्मा आहे. त्या सूरदासजीने जे उद्गार काढले ते फार छान आहे. भाव या शब्दाकरता सांगतो. हात छोड़ कर जात है प्रभु अंतर जानत मोही. हात छोड़ कर जात है प्रभु अंतर जानत मोही. ए हृदय से जाए तो मर्द कहेगा तू जर खरा मर्द असशील ना, या हृदयातून जाऊ. भाव के बस में है भगवान, भाव नहीं तो कुछ भी नहीं रे. भाव नहीं तो भाव पाहिजे, प्रेम पाहिजे. ज्याच्याजवळ भाव आहे, ज्याच्याजवळ प्रेम आहे, परमात्मा त्याचा आहे. असं म्हणतात. मीराबाई आणि राधेनं कृष्णावर एवढं प्रेम केलं. एकीनं पायात घुंगरं बांधून देवा करता नाचली. अनेक दिवस रात्र देवाचं भजन करत राहिली. महाराज, आताच्या काळात पायात घुंगरं बांधून नाचणाऱ्यांचं काय होईल मी सांगत नाही, पण जर देवा करता पायात घुंगरं बांधून नाचला तर तुमचं मंदिर उभं राहतं. हा वारकरी संप्रदायाचा इतिहास. हा इतिहास. नाचायचं कोणा करता हे आपल्याला ठरवावं लागेल. एक दिवसाचा जो नवरदेव असतो त्याच्या समोर नाचतात. बरं, आपण विचारलं खरे फारच नाचत होता, त्याने 5 दिवस तेवढी होती, नाचा. काय अर्थ आहे का त्या नाचण्याला? अहो महाराज, नाचायचं ना. धन्य जगी तोची एक हरी रंगनाचे, राम कृष्ण वासुदेव सदस्मरे वाचे. धन्य जगी तोची. नाचाय ना, कीर्तनाच नाचा, हरिपाठात नाचा, कुठेही नाचतो आपण. आणि तुम्हाला सांगतो महाराज, या डीजे मुळे असा काळ आला, तुमच्या मुलांना येणाऱ्या काळामध्ये कानाचा डॉक्टर करा, खूप चांगले दिवस येणार. कारण ठार बहिरे होणार आहे कान लोकांचे. काय ते डीजे मध्ये तुम्हाला सांगतो, बीपीचा आजारी पेशंट असेल लवकर मरेल. असं मला सांगायचं याकरता भाव पाहिजे. काय सांगतो तुम्ही? भाव पाहिजे. मीराबाईनं आणि राधेनं परमेश्वरावर एवढं प्रेम केलं. असं म्हणतात अंतकाळाच्या वेळेस राधा परमेश्वराला भेटायला गेली. भाव काय असतो अंतकरणातला, छोटे छोटे उदाहरणं सांगते भावाकरता. भेटायला गेली. शास्त्रकार वर्णन करतात, तिच्या खांद्यावर कावळा येऊन बसला. ऐका बरं, कावळा येऊन बसला. आणि कावळा येऊन बसल्यानंतर ती कावळ्याला काय म्हणते राधा, काय अंतकरणाचा भाव असतो, परमेश्वरावर प्रेम कसं करायचं. ज्याला देवावर प्रेम करता आलं त्याला भक्ती कळाली. ज्याला देवावर भाव ठेवता आला त्याला नका कळू देऊ शास्त्र, नका कळू देऊ पुराण. आमचे चोखवराय फार छान म्हणतात, आम्हा न कळे ज्ञान, न कळे ब्रह्मज्ञान, वेदाचे वचन आम्हा न कळे. किती सुंदर आहे. काही कळत नाही आम्हाला, पण आम्ही देवावर प्रेम केलं, भाव ठेव. काय भाव आहे राधेचा? एवढा छान भाव आहे की राधा म्हणते, आव रे काक. कावळा बसलेला आहे खांद्यावर. काय म्हणते कावळ्याला? आव रे काक चुन चुन के खाओ मांस. आव रे काक चुन चुन के खाओ मांस, बस दो अखियन को मत खाना, उसे पिया मिलन की आस. याला म्हणायचं भक्ती, याला म्हणायचं भाव. आणि हा भाव ज्यांना कळतो त्यांनाच प्रेम कळतं. म्हणून तर आमच्या साधू संतांनी म्हणत, प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे,
देई प्रेमाविन नाही समाधान. भाव ज्याच्या जवळ आहे. नाथ महाराजांचं बोलणं फार तिखट आहे बरं का. लोक म्हणतात शांती ब्रह्म, पण काही काही प्रमाण जर तुम्ही पाहिले ना त्यांचे, याचं एक अजून पुढचं प्रमाण आहे. ज्याच्याजवळ भाव नाही, ज्याच्याजवळ प्रेम नाही. रांडवेने जेवी शृंगार पै केला, प्रेमावेन झाला ज्ञानी. त्याचा सरळ आहे, अर्थ स्पष्टीकरण सांगायची गरज नाही. कारण मला वाटतं आज महाराष्ट्र दिन आहे, आपण महाराष्ट्रात जन्माला आलो. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठीयाने, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठीयाने. जात पंथ धर्म एक जाणतो मराठीयाने, जगात माय मानतो मराठीयाने. अशा मराठी प्रांतामध्ये वारकरी संप्रदायाच्या संतांच्या परंपरेमध्ये भाग्यवान आहोत. भाव पाहिजे. ज्याच्याजवळ भाव आहे, ज्याच्याजवळ प्रेम आहे. आणि तुम्हाला सांगतो फार लागत नाही बरं का परमार्थ करता. देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त. फार काही लागतं का? भाव लागतं. अहो महाराज, शबरीजवळ काय होतं? उष्टी बोरं दिली, पण भाव शुद्ध होता, शुद्ध भाव. कधी कधी तुम्हाला सांगतो, संपन्न लोक या महाराष्ट्रात वारकरी संतांचं हे वैभव आहे की ज्यांच्याकडे सगळं असून आनंदात जगता येत नाही. आणि काही लोक असे काहीच नाही पण आनंदात जगतात. तुम्ही बघा, आमच्या वारीमध्ये वारी करणारे लोक चिखलात पोतं टाकतात, चिखलात झोपतात, किती आनंदात राहतात. काय आहे चिंता? काही वाटतं त्यांच्या चेहऱ्यावर? काहीच नाही. एखाद्या गरीबाच्या घरी तुम्ही जा. माझे आजोबा फार छान म्हणायचे. ते म्हणायचे, आपण आता आमचे हे मृदुंगाचार्य गायनाचार्यांना विचारा, आम्ही सप्ताहाला जर कुठे गेलो ना एखाद्या गावामध्ये, आम्हाला लोक चहाला नेतात. बऱ्याच घरी आम्ही जातो बोलवल्यानंतर. आता चहाला गेल्यानंतर तुम्हाला सांगतो, श्रीमंत गरीब सगळी लोक पाहतो. पण हा अनुभव सांगतो तुम्हाला की कधी कधी श्रीमंत माणसापेक्षाही गरिबीतही औदार्याचं जीवन जगणारी लोक आम्हाला दिसतात. गरीब असतात, काही नसतं, शेणाने सारवलेलं घर असतं, पोतं टाकतात बसण्याकरता. बाई गरीब असते पण भाव सांगतो बरं का, परमार्थ करता भाव लागतो. गरीब असते पण एवढं प्रेम असतं, भाव असतो की महाराज आले ना, ती म्हणते महाराज तुमच्याकरता चहा करते. चहा करायला अनुकूलता नसते. रोजाना जाणारी बाई काय करणार? काय करते ती? साखर एकाकडून मागून आणते, दूध एकाकडून मागून आणते, पत्ती एकाकडून मागून आणते. आणि चहा थोडा थिडका नाही करत जगभर. बरं, मुठीनं साखर टाकते चहामध्ये, मुठीनं साखर टाकते, चहाही तयार होतो. बरं, चहा तयार झाल्यानंतर गरीबा घरच्या चहाचं कौतुक असं आहे की ते कप आणि बशी दोन्ही असतं. आणि ते कपही भरलेला असतो, बशी भरलेली असते. आम्हाला ताण येतो की आता हा कप बशी आपल्यापर्यंत यायची कशी, पण ते येते. आणि आल्यानंतर मग ते आपण थोडंफार संपवतो. ती बाई दारामध्ये भांडं घेऊन उभं असते. ती म्हणते महाराज तेवढा पिला की अजून प्यायचं. आम्ही म्हणतो एवढा जादा झाला, आता एवढा प्यायचा कसा? हे गरीबाच्या घरचं सांगतोय बरं का मी तुम्हाला. तुम्ही जर श्रीमंत माणसाच्या घरी जर चहाला गेलात ना, तिथं मुठीनं साखर कसली? चमचा. मला वाटतं श्रीमंताच्या घरी चमचेच फार. तुमच्या लक्षात नाही आलं का? मोठ्यांच्या घरी चमचेच फार, ढवळा करायला चमचेच फार. ते मुठीने साखर, चमचे. बरं, ते चमच्यानं बरं चहाही एवढा होतो की तो जो कप असतो ना आपल्यापर्यंत येतो ना, ते मोठ्यांच्या घरी ते ग्लासासारखे कप असतात. ते कप पाहिले का आम्हाला नागेश महाराजांसारखे आम्हाला टेन्शन येतं. आता एवढा चहा प्यायचा कसा? ते म्हणतात महाराज टेन्शन घेऊ नका, जगामध्ये दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं. हे ग्लास फक्त दिसायला आहे, तुम्ही फक्त एक घोट घ्या, उपसा झाला म्हणून समजा. कारण ते तेवढाच चहा असतो, त्याच्यामध्ये जास्त नसतो. ते मधून ग्लास भरलेला असतो, तेवढाच असतो. आणि ते वैशाख महिन्यामध्ये उन्हाळ्यात कसं विहिरीत डोकून पाहावं लागतं, पाणी किती खोल आहे, तसं त्या कपात डोकून पाहावं लागतं, चहा किती खोल आहे, असा तो चहा असतो, येतो आपल्यापर्यंत. त्याच्यापेक्षा श्रीमंत माणसाच्या घरी जर तुम्ही गेले ना, तो गेल्याबरोबर विचारतो पाणी घेणार का, चहा घेणार का? आता काय म्हणायचं आपण, काय म्हणायचं काय? अशा माणसाला संपन्नता आणि भाव या दोन गोष्टी सांगतोय. तुमच्याकडे प्रेम दाखवण्याकरता फार काही लागतं असं नाही, फक्त अंतःकरणात भाव लागतो. काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाचे, तुका म्हणे आन विठोबाचे. काही न लगे एक भावाचे कारण, तुका म्हणे आन विठोबाचे, तुका म्हणे आन विठोबाचे. काही न लगे भावाची कारण, काही न लगे भावाची कारण, काही न लगे एक भावाची कारण, काही न लगे
कीर्तनाची वेळ संपत आलेली आहे. बरोबर 10 मिनिटं आहे. एवढ्या 10 मिनिटामध्ये आवडीने भावे हरी नाम घेसी. किती शब्द झाले? पहिला शब्द आवड, दुसरा शब्द भाव, तिसरा शब्द हरिनाम. आता हरिनाम शब्दावर जास्त बोलणं होणार नाही, जेवढं होईल तेवढं होईल. एक 10 मिनिटं बोलू आणि सेवेला बरोबर 11 म्हणजे 11 वाजता पूर्णविराम देऊ. आवडीने भावे हरिनाम घेसी. आवड पाहिजे, आवडीनंतर भाव अंतकरणात जर असेल तर परमार्थ फलीभूत होतो. आणि आवड आणि भाव असेल आणि मग जर तुम्ही भगवंताचं नाम घेतलं, आवडीने भावे हरी नाम घेसी. बरं, भगवंताच्या नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे की आमच्या संतांनी भगवंताच्या नामाच्या श्रेष्ठत्वाची एवढी प्रमाण दिली. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. कितीतरी प्रमाण आहे, तेवढी सांगत नाही. पण या सर्व प्रमाणांचा अर्थ एकच आहे की भगवंताचं नाम जगतामध्ये मंगल आहे. आणि तेवढं जर तुम्ही घेतलं तर तुमचा उद्धार होईल. भगवंताचं नाम घ्या. भगवंताचं नाम सोडून जगात काही मंगल नाही. अमंगलालाही मंगलत्व प्राप्त करण्याचं ज्याचं सामर्थ्य आहे ते भगवंताचं नाम आहे. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी सांगा. सांगा बिनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी. सांगा मला देवाचं नाव घेतल्यानंतर कोणी वाया गेलं? खूप मोठी यादी आहे. ज्यांनी देवाचं नाव घेतलं ती सगळी तरली. आपण तरणार नाही का? अहो महाराज, लग्नाचे दिवस आहे. तुम्ही बघा, लग्नामध्ये पूर्वीच्या काळामध्ये बाप मुलीचं लग्न ठरवायचं. मी पूर्वीचा काळ मुद्दाम शब्द वापरला. आता बापालाच नंतर माहीत झालं तर झालं, नाही तर काय अवघड आहे. ते बाप पूर्वी लग्न ठरवायचं. बरं, ठरवलं की ठरवल्यानंतर त्या मुलीला काही माहीत नसायचं. मुलगा कसा आहे, काळा आहे, गोरा आहे, ठरायचं. आणि मग लग्नामध्ये एकदाच, ऐका माझं बोलणं, एकदाच लग्नामध्ये त्या मुलाच्या नावाचं मंगळसूत्र ती घालायची. त्याच्या नावाचं कुंकू, सॉरी आता कुंकू गेलं, टिकली, ठीक आहे, टिकली लावायची. एकदाच लावायची आणि एकदाच लग्नामध्ये त्याचं नाव घ्यायचे. तुम्हाला ही गोष्ट खूप छोटी वाटते, पण एकदाच नाव घेते. पण त्या नाव घेण्याचा परिणाम तुम्हाला कळाला का? एकदा नाव घेते, त्या मुलाला आयुष्यभर त्या मुलीचा सांभाळ करावा लागतो. एकदा नाव घेतल्यानंतर त्या मुलीचा जर आयुष्यभर तो मुलगा सांभाळ करत असेल तर अरे, दिवस रात्र जो देवाचं भजन करतो त्या वारकऱ्याचं देव सांभाळ करणार नाही का? सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही. तुझा सुद्धा सांभाळ करेल. एवढी निष्ठा भगवंताच्या नामावर पाहिजे. आणि तेवढी जर असेल तर नामामध्ये काय ताकद आहे एक छान दृष्टांत सांगतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. काय झालं रामायणामध्ये तुम्हाला माहिती आहे, भगवंताच्या नामामध्ये एवढी ताकद आहे की लंकेमध्ये जायचं, मध्ये समुद्र आहे, जायचं कसं मोठा प्रश्न आहे. जायचं म्हटल्यानंतर सगळे म्हटले दगडाचा पूल बांधायचा. आता पूल बांधायचा म्हटल्यानंतर सगळा कथाभाग माहिती आहे, विस्ताराला सांगत नाही. राम लिहायचं, दगड टाकायचा, दगड तारायचा. रामाच्या नामानं सगळी दगड तरली. बरं, ही सगळी दगड तरत असताना काय लहर आली प्रभू रामचंद्राला एक दिवस की त्यांना असं वाटलं, माझ्या नामाने जर सगळी दगड तरतायत तर आपणही एक दोन दगड टाकून पाहायला काय हरकत आहे. पण मोठ्या माणसांचं एक वैशिष्ट्य असतं, ती काय करतात, प्रयोग चार चौघात करत नाही, एकट्यात करतात. काही गफलत झाली तर कोणाला कळायला नको म्हणून ते एकटेच गेले. रात्री 12 वाजता उठून गेले समुद्राच्या तीरावर. आणि त्यांनी काय केलं, दगड घेतला, टाकला पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं तो थेट तळाला गेला. म्हणले जरा मोठा असेल, मग मध्यम घेऊन बघितला, मग छोटा घेऊन, सगळे पाण्यात गेले. बरं, तीनही दगड पाण्यात गेले. म्हणजे जात का नाही पाण्यात, कमीत कमी आपण जे दगड टाकले ते कोणी पाहिलं तर नाही ना, म्हणून मागे वळून पाहिलं. तर मागे मारुतीराय उभे होते. मारुतीरायला विचारलं कधी आले? म्हणले पहिल्याच दगडाला. म्हणले पहिल्याच दगडाला. म्हणले पहिल्याच दगडाला. म्हणले मग हे झालं कसं? तेव्हा साधू संतांचं उत्तर फार छान आहे. तुमच्या सगळ्यांकरता हरिनामाची ताकद सांगतो आणि संतांचं सामर्थ्य सांगतो. म्हटले या जगामध्ये तरायचं असेल तर दोनच गोष्टी आहे. अहो, एक तर संतांनी हाताला धरावं, नाहीतर देवाने हाताला धरावं. दोन गोष्टी आहेत, संतांनी नाही तर देवाने. संतांनी हाताला धरलं तर देवही नाकारू शकत नाही, त्याचा उद्धार होतो. म्हणून संतांनी तरी हाताला धरावं. आणि ज्याला देवाने सोडून दिलं त्याला कोण तारणार आहे? देव तारी त्याला कोण मारी असं आपण म्हणतो, पण ज्याला देव मारायला निघाला त्याला तारेल कोण? म्हणून एवढं सोपं नाही. बरं, अलीकडं काय झालं, हे विज्ञानवादी लोक अलीकडे 4 पुस्तकं शिकलेली मुलं वगैरे निर्माण झाली की आम्हाला कुठेही गल्लीत भेटले, महाराज असं कुठं होत असतं का, खरंच दगड तरतात का, आणि खरंच जगद्गुरु तुकोबरायचा गाथा तरला का, आणि ज्ञानोबरायांच्या रेडा बोलला का, काय म्हणतात लोक, रेडा बोलला का, भिंत चालली का,
शिकलेल्या लोकांचा हा फार मोठा प्रॉब्लेम आहे. ते काय म्हणतात, खरंच भिंत चालली का? त्यांची काहीच चूक नाही महाराज, त्यांची काहीच चूक नाही. ज्यांच्याकडून शाळा नीट चालत नाही त्यांना भिंत चालली हे कसं पटेल? माझं बोलणं लक्षात येते का? ज्या मास्तराकडून शाळा नीट चालत नाही त्यांना भिंत चालली हे कसं पटेल? आपण म्हटलं अहो जगद्गुरु तुकोबरायचा गाथा तरला. ते महाराज कसा तरला? अहो नुसता गाथा नाही तरला, जळी दगडा सहित वह्या तारी, दगडा सहित. बरं दगडा सहित हा शब्द पुन्हा आहे का? दगड तरली, इंद्रायणीतली दगड तरली, पण सगळी तरली का? इंद्रायणी दगड होती, सगळी तरली का? सगळी नाही तरली. जी जगद्गुरु तुकोबरायच्या गाथ्याला बांधलेली होती तेवढीच तरली. माझं बोलणं लक्षात येते का? जर जगद्गुरु तुकोबरायच्या गाथ्याला बांधलेली दगड तरू शकतात तर माणसं तरणार नाही का? हा विचार तुम्ही आम्ही करायचा, हा विचार तुम्ही आम्ही करायचा. हे सामर्थ्य आहे महाराज संतांच्या विचारामध्ये. आमचे डॉक्टर जालिंदर येवले आणि आम्ही ज्या संतपीठामध्ये शिकवतो, मुद्दाम या कीर्तनाच्या निमित्तानं तुम्हाला सांगतो, आमच्याकडं अमेरिका असेल, दुबई असेल, केनिया असेल, जगभरातून विद्यार्थी आहे. आमचा मोठेपणा नाही सांगत. जी लोक म्हणतात ना पुराणातली वांगी पुराणात राहू द्या, त्यांच्याकरता सांगतो. जगभरातली लोक आहे. एक आमचा धर्माधिकारी नावाचा विद्यार्थी आहे, केनिया विद्यापीठामध्ये इंजिनिअरिंग शिकवतो. तिथून तो तुकाराम गाथ्याचे क्लास करतो ऑनलाईन. मला हे कशाकरता सांगायचं आहे, संतांच्या विचारात ही ताकद आहे. तुम्ही सायंटिस्ट व्हा, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, पण सुख आणि समाधानाकरता तुम्हाला ज्ञानोबराय आणि तुकोबरायांच्या विचाराकडेच यावं लागेल. हे त्रिकालबाधित सत्य आहे, यावंच लागेल, पर्याय नाही महाराज याच्याशिवाय. नाही तर बघा तुम्ही आज जीवनामध्ये लोकांकडे प्रचंड संपत्ती आहे, सगळं आहे, पण समाधान नाही, नैराश्य आहे. म्हणून संतांच्या विचाराची गरज आहे. अरे किती जरी संकट आली, विचार करा तुम्ही, 10वीला नापास झाले आत्महत्या, 12वीला नापास आत्महत्या. कुठे शिकलो आम्ही, कोणत्या शाळेमध्ये? छोटे छोटे दुःख जीवनामध्ये आले, मोबाईल गेला नाही म्हणून आत्महत्या. हे काय कारण आहे का आत्महत्या करायची? एक सांगू महाराज, ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि वारकरी संत जन्माला आले त्या महाराष्ट्रामध्ये अरे किती जरी मोठमोठी संकट आली तरी त्या संकटांच्या ही डोक्यावर पाय ठेवून जीवन कसं जगायचं हे ज्या महाराष्ट्रात संतांनी शिकवलं, त्या संतांमध्ये माणसं आत्महत्या जर करत असेल तर यासारखं दुर्भाग्य ते काय आहे? विठाल म्हणून या निमित्तानं माझं सांगणं आहे, कधी जर पैठणला आला तर या संतपीठाला भेट द्यायला. वारकरी संतांच्या अभंगांचा अभ्यास आपण केला पाहिजे, संतांचा विचार विनिमय आपण ऐकला पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, तुकोबरायांचा गाथा वाचला पाहिजे. आज बरेच तरुण मित्र आहे माझे इथं, सगळ्यांना सांगणं आहे तुम्ही डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, तहसीलदार व्हा, कलेक्टर व्हा, पण एवढं सगळं होत असताना छानपैकी कपाळाला गंध लावावा, ज्ञानेश्वरी आपल्या हातात असावी, गाथा आपल्या हातात असावी. आणि हे मी का सांगतोय माहिती आहे का? तुम्हाला हे आज पटणार नाही, पण आज आपल्या देशामध्ये जो भ्रष्टाचार वाढतोय, येणाऱ्या काळामध्ये ज्ञानेश्वरी आणि तुकोबराय गाथा वाचणारी पोरं जर कलेक्टर आणि इंजिनियर आणि डॉक्टर इंजिनियर जर झाली आणि तहसीलदार झाली ना, कोणाकडे 100 रुपये आणि 200 रुपया करता लाच मागणार नाही. हे संत वाङ्मयाची ताकद आहे, याकरता संत वाङ्मयाची जगाला गरज आहे. अरे जी नैतिकता आहे ती नैतिकता संतांनी शिकवली. जीवन संपलं, जीवन जगायला कितीक लागतं, पण नैतिकता, आज मोठमोठे जगातले लोक परेशान आहे, त्यांना वाटतं की समाज उभा कसा राहील याच्याकरता, पण आपल्या देशाचं हे भाग्य आहे आपल्याकडे एवढी मोठमोठी संत आहेत, पण त्या संतांवर आपण अभ्यास केला पाहिजे. असो, यथामती यथावकाश अभंगाचा भाव सांगण्याचा प्रयत्न केला. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आवड असेल, भाव असेल आणि भगवंताचं नाम जर घेतलं तर संत म्हणतात की निश्चित तुमच्या जीवनामध्ये तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. भाव ज्याचे गाठी लाभ त्याशी उठा उठी, आणि असा भाव जीवनामध्ये आपल्याला प्राप्त व्हावा. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे पुरुष मंडळींनी व्रत करा, माझ्या माय माऊलींनी व्रत नका करू, परंतु भजन केल्याशिवाय राहू नका. विठोबा